नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज पुन्हा एकदा तुमचं माझ्या व्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत करते. तुमचा आजचा दिवस खूप छान आणि आनंदाचा जाओ. तर आजचा हा व्लॉग आहे तो म्हणजे भोगीचा. म्हणजे भोगी होती काल, त्याचा म्हणजे परवा दिवशी भोगी होते. आज व्हिडिओ टाकण्याचं कारण म्हणजे एडिट करायला, म्हणजे आता काल परवा भोगी झाली, ते एकदम बिझी शेड्यूल. त्याच्यानंतर काल मकर संक्रांत, मग म्हणजे आजच मला वेळ भेटला, त्याच्यामुळे मग आज एडिट करून तुमच्यापर्यंत शेअर करते. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सकाळीच आम्ही पहिल्यांदा आलो, म्हणजे मुलांना शाळेत वगैरे सोडलं आणि त्यानंतर आम्ही आलो ते म्हणजे सुगड घ्यायला. आता आदल्या दिवशीच म्हणजे भोगीच्या आदल्या दिवशी घ्यायचं, तर मग 3 दिवस वगैरे होत आहेत, म्हणून मग ठरवलं आमच्या साईतल्या सगळ्याच बायकांनी की भोगीच्या दिवशी आपण घेऊया सकाळी, म्हणजे मग ते धुवून वगैरे दुपारपर्यंत आपण पुजता येतील. भोगीच्या दिवशी आमच्याकडे सुगड पुजतात आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी मग ते संक्रांत वगैरे ते त्याच्यासाठी ते तर पुजावंच लागतं. तर मग हे सगळं आम्ही सुगड वगैरे घ्यायला आलेलो. आमच्या इथे जवळच होतं. आणि महत्त्वाचं म्हणजे गेल्या वर्षी माझ्याकडून एक चूक झाली. मी जेव्हा गेल्या वर्षी जॉबला वगैरे जात होती आणि अगदीच मी येताना वगैरे सुगड घेऊन आली. मम्मीला म्हटलं मी घेऊन येते माझी म्हणून, आणि नंतर मला हे माहितीच नव्हतं की तिथे गेल्यानंतर तिथे हळदी कुंकू लावायचं असतं सुगडला आणि नंतर ते घेऊन यायचं असतं, हे मला माहितीच नव्हतं. मग ह्या वर्षी एकदम डोक्यातच ठेवलेलं ते की म्हटलं आता तिथे जाताना हळदी कुंकू वगैरे घेऊन जायचं, आणि घेऊन गेली. आणि काय, सगळ्यांनीच हळदी कुंकू आणलेलं, कारण मामींनी सगळ्याच बायकांना घेतलेलं आणि मग सगळ्याच बायका हळदी कुंकू वगैरे, मग ते खूप रस्त्यावरच आम्ही हळदी कुंकू वगैरे हे सगळं साजरं करत होतं. असं काहीही ऑड वगैरे वाटत नव्हतं. असं काय नाही आहे की मुंबईला असल्यावर किंवा शहरात असल्यानंतर हे सगळं आपल्याला ऑड वाटण्यासारखं आहे. गावालाच खूप छान वाटतं असं काही नाही, इथे सुद्धा खूप छान वाटत होतं. सुगड वगैरे घेतले आणि त्यानंतर घरी आल्यानंतर पहिल्यांदा मी टपात सगळे सुगड, म्हणजे टपात पहिल्यांदा पाणी घेतलं आणि सगळे सुगड धुवून घ्यायचं म्हटलं. सुगड पुसताना त्याच्या अगोदर धुवायचेच असतात, तर मी पहिल्यांदा धुवायला घेतलं. पण माझा एक प्रॉब्लेम झाला, तो म्हणजे हे छोटं जे सुगड होतं ना, त्याला होल पडलेला होता. आता मामीने सगळे सुगड, म्हणजे बाकीच्यांचे पण सुगड घ्यायचे होते, जे की मामींना 2-3 जणांनी अजून सांगितलेले. मग त्या घाईमध्ये मामींनी माझं सुगड असं चुकून असं हे झालं. मग मी पुन्हा गेली आणि पुन्हा चांगलं सुगड घेऊन आली. मग पुन्हा धुवायला बसली तर माऊली आलाच. ओजस मध्ये लहान मुलांचं तर काय बोलायला नको. मग ओजससुद्धा तसाच करत होता. मी ते धुवून सगळी हाताला लाल मातीसुद्धा लागली होती आणि मग ते स्वच्छ धुवून मग मी त्याचं पूजा करायला सुरुवात केली. आता पूजा करायचं म्हणजे काय, तर ते सगळं आमच्याकडे आजच ठेवत नाहीत. म्हणजे भोगीच्या दिवशीच सगळं ते ऊस वगैरे ते सगळं ठेवायचं नसतं, तर फक्त पूजा म्हणजे मांडायचं असतं आणि फक्त हळदी कुंकू वगैरे लावून ठेवायचं असतं. आणि मग त्याला आपल्या भाकरीचा आणि काय म्हणतो मिक्स भाजी असते आपली भोगीची, त्याचा नैवेद्य दाखवला जातो. आणि संक्रांतीच्या दिवशी मग ते जे ठेवतात ना आपल्याकडे ऊस म्हणा किंवा ज्या त्या भाज्या वगैरे, ते सगळं त्याच्यामध्ये संक्रांतीच्या दिवशी ठेवून मग पूजा करायची असते. तर मग हे सगळं हळदी कुंकू वगैरे मी लावून घेतलं सगळ्या सुगडांना वगैरे. आता तुम्ही म्हणाल की तू इतके सुगड का आणलेस, तर हे एक निकिताचं आहे आणि एक माझं, म्हणजे हे जे लाल कलरचे 4 आणि एक काळ्या कलरचं आहे ते एक, म्हणजे एक माझं आणि एक निकिताचं. आता निकिताने मी एकत्रच मकर संक्रांत साजरी करणार आहोत, त्याच्यामुळे मग मी एकत्रच तिला म्हटलं तू काही तिकडे घेऊ नकोस, मीच इथे पुजते. त्यानंतर सुगड वगैरे पुजले, देवपूजा वगैरे सगळं झालं होतं. दुपारचे आता तुम्ही बघू शकता 2 वाजले होते. आता अर्धा तास पुढे येते घड्याळ बरं का, तर 1:30 वगैरे वाजलेले. आता दुपार वगैरे सगळी झाली, मुलांना शाळेतून वगैरे घेऊन आली आणि मग संध्याकाळी भोगीची भाजी करायला घेतली. आता ओवीचे बाबा सकाळी नव्हते, त्याच्यामुळे आता आमच्यासाठीच कुठे भाजी करायची, भाजी भाकरी, आणि भाकरी चिनू जर सकाळी भाकरी शाळेत तर घेऊन जाणार नव्हती, म्हणून मग संध्याकाळीच करायचं ठरवलं. आणि ते भोगीचं काय माहिती आहे, भाजी करण्यापेक्षा तो सगळा पसाराच जास्त झालेला घरामध्ये, जो की ते साफ करण्यापासून मला वाटतं 1 तास गेला असेल मला ते सगळं साफ करण्यामध्ये. आणि मग मी भाजी करायला घेतली. आता एकदम सिंपल आणि सोप्या पद्धतीने भाजी केली. त्याच्यामध्ये अगदी जास्तीचे कोणतेच मी मसाले, म्हणजे मसालेच नाही वापरले, फक्त आणि फक्त आमचा जो घाटी मसाला बनवलेला असतो तोच फक्त वापरला. आणि ह्याच्यामध्ये पण मी कांदा वगैरे काही वाटपामध्ये घातलेलं नाही आहे, फक्त सुकं खोबरं घातलं. सुक्या खोबऱ्यामध्ये पांढरे तीळ भाजून घेतले होते ते घातले, आणि कोथिंबीर आणि आपलं थोडंसं आलं वगैरे आणि वाटण काढून घेतलं, आणि त्याचाच फक्त मी फोडणी दिली आणि मस्त आपला घाटी मसाल्याची फोडणी देऊन खूप छान असं
भाजी बनली होती. खरंच खूप छान. म्हणजे कधी कधी आपल्याला असं वाटतं की जास्तीचे मसाला टाकल्यानंतर किंवा जास्त काहीतरी वेगळं टाकल्यानंतर ते खूप छान बनतं, तर त्या असा आपला गैरसमज आहे. फक्त आपण जेव्हा सिम्पल जरी बनवतो, आपण जसं गावाला बनवतो तसंसुद्धा खूप छान म्हणजे छान लागतं. आणि हे मी मुद्दाम असं केलेलं, मी म्हटलं की मला यावेळेस अशी जास्त मसालेदार भाजी बनवायची नाही आहे, तर गावच्यासारखी एकदम सिम्पल पण खूप छान अशी बनवायची. त्यात काय झालं, लाईटच गेली. आमच्या पूर्ण चाळीतली लाईट गेली आणि आता असं झालं की अरे बापरे, आता लाईट गेली, आता कसं करू. पण हो, मला काही प्रॉब्लेम नव्हता, कारण माझ्या घरामध्ये चार्जिंगचा बल्ब लावून म्हणजे आणून लावला आहे मी, त्याच्यामुळे मला काहीच प्रॉब्लेम नव्हता. इकडे ओवीच्या बाबांबरोबर लुडो खेळत बसलेली आणि इकडे माझी भाजी शिजत होती. पण बाकी चाळीमध्ये तुम्ही बघितलं का खूपच अंधार होता. आणि आतल्या घरामध्ये म्हणजे डिंग डांग डिंग डिंग डांग. आई तू काय करतेस? तिळाच्या भाकरी. तेलाच्या भाकरी? तिळाच्या बाजरीच्या तिळाच्या भाकरी. थोडी थोडी लाईट दिसत होती. मग मी म्हटलं तुम्ही काय म्हणजे चार्जिंगचा बल्ब आतमध्ये लावायची काय गरज नाही, मला दिसतंय, मी म्हणजे करते ॲडजस्ट. आणि मग मी भाकरी वगैरे बनवल्या मस्त. तिळाच्या भाकरी म्हणजे तिळाच्या बाजरीच्या भाकरी. तर मग खूप छान. आणि ते म्हणतात ना, थंडीमध्ये खूप खाव्याशा वाटतात बाजरीच्या भाकरी. आम्ही सहसा असं आठवड्यातून एकदा वगैरे तरी बाजरीच्या भाकरी थंडी चालू झाल्यापासून करतोच आहे. तर मग आणि त्यात आज तिळाच्या भाकरी, त्याच्यामुळे खूपच छान वाटलं. भाजीसुद्धा झालेली एका साईडला. तर लाईटचा थोडा प्रॉब्लेम होता, पण आम्हाला काही प्रॉब्लेम तसा झाला नाही. बाजरीची भाकरी झाली, भोगीची भाजीसुद्धा तयार झाली. आणि मग त्यानंतर म्हटलं आता नैवेद्य दाखवून घेऊयात, म्हणून मग भाजी काढल्यानंतर सर्वात लास्टला शेंगदाण्याचं कूट टाकलं आणि मग भाजी काढली. आणि मग नंतर देवाला नैवेद्य वगैरे दाखवला. आणि अशा प्रकारे आपला आजचा व्लॉग कसा झाला हे नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा आणि हो, सबस्क्राईब करायला खरंच नक्कीच विसरू नका. उद्याचा आपला संक्रांतीचा व्लॉगसुद्धा येणार आहे, तोसुद्धा शूट केला आहे, पण थोडासा वेळ लागला एडिट वगैरे करायला, कारण बाकीच्यांचे आमच्या इथे बोरणान वगैरे सगळं झालं. मग त्यांचे पण छोटे छोटे व्लॉग्स सगळ्यांचे मला करून देईपर्यंत जरा वेळ लागतो आहे. मुलांची शाळा वगैरे सगळं असल्यामुळे थोडा वेळ लागतो. सांभाळून घ्या. चला, श्री स्वामी समर्थ.